स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे श्री दत्त क्षेत्र नरसिंहवाडी येथे सोमन विशाल सोमन यांच्या भोजनालयामध्ये। तर कधीपासून व्यवसाय सुरू होऊन 22 वर्ष झाले। पण पहिल्यांदा जेवणाचंच चालू केलं होतं। आता हे 8 वर्ष झालं नाश्ता पण चालू करतो। सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत नाश्त्याची सोय असते। दुपारचं जेवण 11 ते 3 आणि रात्रीचं जेवण 7:30 ते 10 वाजेपर्यंत। छान दिसत आहे आणि घरगुती आणि एक आपुलकीचं वातावरण वाटलं आम्हाला। इकडे चहा पिझ्झा यार आणि इकडे आपका मला फोटो काढून करत जाय ना तू तुझी आई। आम्ही आलेलो आहोत नरसोबावाडी येथे, जिल्हा कोल्हापूर। नरसोबावाडी इथे सोमन नाव आहे, एक छोटेसे रेस्टॉरंट आहे। इथे तुम्हाला दिवसभर थाळी पण मिळते आणि सकाळच्या वेळेचा नाश्ता हा खूपच अप्रतिम आहे। जसे आपल्या इकडे हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये जे डोसे मिळतात त्यापेक्षा खूपच रिजनेबल आणि चविष्ट आहे। हायजीनिक खूप आहे आणि स्टाफ खूपच फ्रेंडली आहे। तर नक्की विजिट करा सोमन भोजनालय। हे विशाल सोमन यांचे भोजनालय असून ते अगदी मंदिराच्या मार्गावरच आहे। तिथे चौकामध्ये एक झेंडा लावलेला आहे। केशर अमृत तुल्यच्या समोरच हे स्पॉट आहे। इथले जेवण हे अगदी घरगुती पद्धतीचे आणि खूपच चविष्ट आहे। शिवाय इथला स्टाफ खूपच आपल्याला अगदी घरी कोणाच्या आल्यासारखं म्हणजे आपल्याला जसं आपण एखाद्या गेस्टला ट्रीट करतो त्याप्रमाणे आपुलकीने सर्व करतात। त्यामुळे जेवण अजूनच छान थम्सअप म्हणजे चांगलं, 2 थम्सअप म्हणजे एकदम चांगलं। आणि याला माझ्या चेहऱ्यावर मोठे जसं तर तुम्ही पाहिलं असेलच की हा किती स्पंजी, फ्लफी आणि सॉफ्ट आहे। तर मी नक्की तुम्हाला विशाल सोमन यांच्या भोजनालयाला रेकमेंड करेन। आम्ही तसंच त्यांचं हे कार्ड पण दाखवतोय, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। जसं की तुम्ही बघू शकता कोणाचा मागची ऑर्डर मला काय आलेली नाही लोणी डोसा मागवलेला आहे। एक व्हॉइस ओव्हर करून घेऊ।